नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एक व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, इथे पाहू शकतात की आपल्याला हा 36 साइजचा प्रिन्स कट ब्लाउज जो आहे तो आपल्याला कट करायचा आहे। तर कशा पद्धतीने अगदी सरळ सोप्या भाषेमध्ये तुम्हाला किंवा किती वेळात तुम्ही कट करू शकतात हे सर्व तुम्हाला माहिती मी इथे सांगणार आहे। तर त्यासाठी इथे मी कस्टमरचा ब्लाउज घेतलेला आहे, पाहू शकतात। इथे मी मापाचा ब्लाउज घेतलेला आहे। हे जे आहे ती ब्लाउज पीस आहेत आणि इथे जे आहे ती अस्तर आहेत। या पद्धतीने ही सर्व मापे घेतलेले आहेत। तसंच आपल्याला हा प्रिन्स कटचा मी सेट घेतलेला आहे, पाहू शकतात। तर 28 ते 48 साइज पर्यंत आपल्याकडे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत। तर हे लांबबाही आपल्याला करायचे आहे, तर त्यासाठी इथे लांबबाही घेतलेले आहे, पाठीमागचा पार्ट घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे पुढचा भाग। त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे साइड पीस। तर या पद्धतीने हे सर्व मापे जे आहेत ती घेतलेले आहेत आणि या सेट मधला आपण प्रिन्स कट जो आहे तो वापरून आपण ब्लाउज जे आहे ते अगदी कमी वेळामध्ये कशा पद्धतीने कट करणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित अशी माहिती सांगणार आहे। आणि कस्टमरचा ब्लाउज असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचे आहे चेंजेस, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला कमी जास्त उंची असेल तर त्यावेळेस बऱ्याच ताईंचा प्रश्न आहे की पुढचा गळा जो आहे तो कस्टमरच्या ब्लाउज वरून कमी जास्त कशा पद्धतीने करायचा म्हणून कटोरी ब्लाउज मध्ये। तर तोही मी तुम्हाला सांगणार आहे, पण आजच्या व्हिडिओ मध्ये नाही, तुम्हाला पुढील व्हिडिओ मध्ये भेटेल त्याचं उत्तर जे आहे ती। तर म्हणजे तुमचाही सर्व मैत्रिणींचा तो प्रश्न असू शकतो त्यासाठी। तर या पद्धतीने मी एकावर एक अस्तर ठेवून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, कस्टमरच्या ब्लाउजची उंची पाहायची आहे। अगोदर काय पाहायचं आहे आपल्याला, उंची पाहायची आहे। तर या ब्लाउजची उंची चेक करायची आहे आपल्याला। तर हे पहा, तयार 13.5 आहे। तर आपल्याला हा पॅटर्न किती इंचाचा आहे तो चेक करायचा आहे। तर हा पॅटर्न जो आहे तो आपला 14चा आहे, म्हणजे तयार 13 उंची ज्यांची आहे त्यांच्यासाठी हा परफेक्ट आहे। आता आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे, तर त्या कशा पद्धतीने वाढवायचा आहे ते तुम्हाला सांगणार आहे। तर या बंद बाजू आपल्याकडच्या साइडने घेतलेली आहे, ओपन बाजू जी आहे ती पुढच्या साइडने ठेवलेली आहे, पाहू शकता तिकडच्या साइडने। तर हे पहा अशा पद्धतीने ठेवलेली आहे। त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, अगोदर तुम्हाला खालच्या साइडने अशी सरळ रेषा आखून घ्यायची आहे आणि हा पॅटर्न जो आहे तो आपल्याला अर्धा इंच वरती सरकवून घ्यायचा आहे। कुठे सरकायचा आहे, वरती सरकवून घ्यायचा आहे। तर हे पहा, तर इथे किती झालेला आहे आता 14.5। या पद्धतीने आपण उंची जी आहे ती वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला हा पूर्ण मोंड्याचा जो भाग आहे तो व्यवस्थित असा आखून घ्यायचा आहे। हे पहा, इथपर्यंत आपण आखून घेतलेला आहे। आता आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे पाठीचा गळा जो आहे तो किती इंचाचा आहे तो चेक करायचा आहे। ही जी पट्टी आहे पाठीची ती तुम्ही या पद्धतीने ठेवायची आहे, या पद्धतीने। आणि आपल्याला तयारी इथे झालेली आहे। आणि शिलाई मार्जिंग साठी किती लागणार आहे, गळ्याच्या साइडने पाव इंच, खालच्या साइडने अर्धा इंच, म्हणजे 1.25 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे आता मी काय करणार आहे, याचा मी डिझाईनचे गळे काढणार आहे, त्यासाठी मी इथे आहे असा चौकोनी जो आहे तो तयार करून घेणार आहे। हे पहा, हे झालेला आहे आपला पाठीचा भाग। त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे पुढचा भाग। आता आपण पुढचा भाग जो आहे तो उंची वाढवलेली आहे, पाहू शकतात। हे पहा अशा पद्धतीने आपण याची उंची जी आहे ती वाढवलेली आहे। तर आपल्याला आता काय करायचं आहे, याच्यामध्ये उंची जी आहे ती या साइडने ठेवून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने आपण हात ठेवून घेतलेला आहे। आता हा पॅटर्न जो आहे तो किती इंचाचा आहे तो पाहायचा आहे आपल्याला। हे पहा, तयार किती आहे 13.5।
तयार 13.5 आहेत. आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिंग साठी लागणार आहेत. आपण इथे किती घेणार आहेत? 14.5. आपल्याला मोंड्याच्या साईडने कमी जास्त काहीच करायचं नाहीये. आता हा पॅटर्न जो आहे तो आपण असा आहे असा जरी तुम्ही ठेवला आणि या पद्धतीने इकडच्या साईडने आखून घ्यायचा आहे आणि खाली असा सरकवून घ्यायचा आहे. किंवा तुम्हाला तसा जर आकार येत नसला तर या पद्धतीने असा तुम्ही सरळ जो भाग आहे तो आखून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आखून घेतलेला आहे. तसंच आपल्याला आता साइड पीस, हा जो साइड पीस आहे तो आपल्याला इथे ठेवायचा आहे आणि याची आपल्याला उंची जी आहे ती वाढवून घ्यायची आहे. त्या अगोदर आपल्याला हा जो भाग आहे तो व्यवस्थित बसतो का, तर आपल्याला खालचा जो हिरव्या कलरचा जो ब्लाउज आहे त्याचा आपल्याला लांब बाही करायची आहे आणि या ब्लाउजची आपल्याला गोप्पी बाही करायची आहे. त्यासाठी इथे अस्तर लागणार नाही आपल्याला. तर आपण हे जी पॅटर्न आहे ती इथे ठेवून घेणार आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये लांब बाहीचा कट करून घ्यायचा आहे. तर हे आहे असं आखून घ्यायचं आहे. आणि आपल्याला खाली किती घ्यायचं आहे, हाफ किती घेतलेला आहे आपण 1 इंच. तसंच आपल्याला हाही हे पहा या पद्धतीने आपण वाढवून घेतलेला आहे. अशा रीतीने आपण हा पॅटर्न वाढवून घेतलेला आहे. आता हे आपण कट करून घ्यायचं आहे. ते हे पहा अशा पद्धतीने आपण हा कट करून घेतलेला आहे. आता हा पॅटर्न जो आहे तो या पद्धतीने तुम्ही ठेवून पाहायचा आहे. तर हे पहा एकदम ॲक्युरेट मध्ये आपला पुढचा आणि पाठीचा दोन्हीही पार्ट एकदम ॲक्युरेट मध्ये कट झालेले आहे. आता हे आपण साइड पीस जो आहे तोही कट करून घेऊ. फक्त तुम्हाला उंची कमी जास्त करण्याची एवढीच गरज आहे. बाकीचा कुठला तुम्हाला मोंड्याचा भाग कमी जास्त करायची गरज लागणार नाहीये. तर हे अशा पद्धतीने हाही आपला कट झालेला आहे. पाहू शकतात ॲक्युरेट मध्ये हा पूर्ण आपला पॅटर्न कट झालेला आहे. आता मी हे साईडला काढून घेणार आहे आणि याच्यामध्ये लांब बाही जी आहे ती कट करून घेणार आहे. आता कस्टमरच्या ब्लाउजच्या लांब बाही जी आहे त्याची मोजून घ्यायची आहे आपल्याला. तयार किती आहे ते चेक करायचं आहे. तयार 10 आहे. किती आहे? 10. आणि हा पॅटर्न किती आहे? तर हा पॅटर्न जो आहे तो 10.5चा आहे. म्हणजे तयार 9.5 आणि 1 इंच आपलं शिलाई मार्जिन साठी लागणारा आहे. तर आपण हा जो आहे तो अर्धा इंच वाढून घेणार आहे पुढच्या साईडने. हे पहा एकदम ॲक्युरेट मध्ये आपला 11 इंच झालेलं आहे. तर आहे असा आपण आता हा तर या पद्धतीने हा लांब बाही ही आपली आखून झालेली आहे. आता हे आपण कट करून घेऊ. हे या पद्धतीने असं व्यवस्थित असं आपलं हे आखून झालेलं आहे. पाहू शकतात. हे पहा आता हे साईडला ठेवून देऊ पूर्ण आणि आपण हा ब्लाउज पीस जो आहे तो कट करून घ्यायचा आहे.
हे दोन्ही आपल्याला ब्लाऊज पीस जे आहे ती कट करून घ्यायचे आहेत. तर याच्यावर आपण हे पार्ट जे आहेत ती सर्व पार्ट ठेवून घ्यायचे आहेत. या पद्धतीने ठेवलेली आहे. तिकडच्या साईडने मी आता या पट्ट्या ज्या आहेत ती सरळ काढणार आहे, कारण याची गोपीबाई करायची आहे. खालची जी आहेत त्याची फ्रिलची लांबबाई करायची आहे, म्हणजे देवसेनाबाई करायची आहे. तर या पद्धतीने ही सर्व मापे जे आहेत ती ठेवून हे पार्ट जे आहे ती मी कट करून घेणार आहे. तर हे पहा अशा पद्धतीने हे झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी हे पट्टे जे आहेत ती काढून घेऊन व्यवस्थित अशा त्याचे डिझाईन बनवणार आहे. त्यासाठी हा कपडा मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर याची मी डिझाईन बनवणार आहे बाहीला. तर या पद्धतीने हे पूर्ण पॅटर्न जो आहे तो वापरून मी कट केलेला आहे मैत्रिणींनो. तर या पद्धतीने तुम्ही प्रिन्स कट ब्लाउज जे आहे ती कट करून घेऊ शकतात अगदी कमी वेळामध्ये आणि खूप परफेक्ट कटिंग आहे. तुम्ही घेतल्याच्या नंतर तुम्हालाही आवडेल. तर या पद्धतीने ज्या मैत्रिणींना ऑर्डर करायची असेल तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्हीही तुमचं ब्लाऊज जे आहे ती परफेक्ट शिवू शकतात. चला मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा. भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्याच. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.